हॅलो, माझं नाव विनोद पंडित. माझं नाव कांचन पंडित. आमचा फ्लॅट किवडेमध्ये विजन ॲरिस्टो या सोसायटीमध्ये लोकेटेड आहे. जेव्हा आम्ही सुरुवातीला इंटिरियर करायचं ठरवलं, त्यावेळेस आम्ही भरपूर असे ऑप्शन्स बघितले इंटरनेटवरती, रील्सवरती आणि YouTubeवरती. त्यानंतर आम्हाला आकाश गाडे यांचा कॉन्टॅक्ट मिळाला. त्यांची स्काय होम इंटिरियर जे आहे, त्याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली. सुरुवातीला आम्ही त्यांच्या ऑफिसला गेलो. त्यांनी आम्हाला भरपूर डिझाईन्सचे सजेशन्स दिले आणि काही डिझाईन्स दाखवली. त्यामध्ये अ, आम्हाला त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल काही टेस्ट विचारल्या आमच्या, की तुम्हाला कशा टाईपचे फ्लॅट्स म्हणजे तुमचा आवड आहे, निवड आहे, कसे कलर्स पाहिजे ना तुम्हाला. मग त्यांनी आम्हाला काही सॅम्पल्स दिले. तेव्हा आम्ही त्याचसोबत आम्ही 2-3 त्यांचे प्रोजेक्ट्स पण व्हिजिट केले, जिथे आम्हाला त्यांचं ॲक्चुअल काम कळलं, की एक्झॅक्टली कशी क्वालिटी आहे, काय त्यांचं एक्स्पेक्टेड आउटपुट आहे. त्यानंतर आम्ही फायनलाईज केलं, की आम्हाला यांच्याचबरोबर जायचं आहे. त्यानंतर आमचा फेज सुरू झाला फ्रॉम डिझायनिंग. सो डिझायनिंगमध्ये आम्हाला 2-3 ऑप्शन्स दिलेले होते. मॅडमनी आम्हाला भरपूर डिझाईन्स बनवून दिलेल्या. त्यामध्ये आम्ही आमचे काही इनपुट्स दिले. जसं आम्हाला फॉर एक्झाम्पल वॉर्डरोबमध्ये काही एक सेपरेट शेल्फ पाहिजे होतं. त्यामध्ये आम्हाला डे टू डे यूजचे जे कपडे आहेत ते ठेवायचे होते. ते आम्ही यूज केलं. त्यानंतर आम्ही 2-3 आणखी इनपुट्स दिले. जसे आम्हाला एंट्रीला थोडंसं एक स्पेशलाइज काहीतरी पाहिजे होतं, ते त्यांनी ॲडॅप्ट केलं. तर असे आम्ही भरपूर पण इनपुट दिले आणि ते सर्व त्यांनी चांगल्या प्रकारे इन्कॉर्पोरेट केले. नेक्स्ट जेव्हा आमची ॲक्चुअल डिझाइन कंप्लीट झाली, त्यानंतर त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस आमचे पण इनपुट्स घेतले, की तुम्हाला कुठल्या प्रेफरन्सेस पाहिजे नाही, की वॉर्डरोबमध्ये किती शेल्फ पाहिजे नाही किंवा कुठल्या कलर्सचे तुम्हाला लॅमिनेट्स पाहिजे नाही, सगळे काही व्यवस्थित त्यांनी इनपुट दिले. ॲक्चुअली आमची स्पेशल रिक्वायरमेंट एक हेच होती, की आम्हाला एक डेडिकेटेड ऑफिस स्पेस पाहिजे होता. आम्ही सुरुवातीला असा विचार केला, की बेडरूममध्ये कुठेतरी सेटल करायचा. बट त्यांच्या सजेशननुसार त्यांनी सांगितलं, की बेडरूममध्ये खूप कंजेस्टेड होईल. त्यामुळे त्यांनी आम्हाला सजेशन केलं, की एक सेपरेट न्यू रूम्स आहे तुमचा एक, त्यामध्ये तुम्ही करू शकता. तिथे आम्ही त्या रूममध्ये मंदिर रूम प्लस एक ऑफिस रूम म्हणून युटिलायझेशन केलेलं आहे आणि ते खूप छान केलेलं आहे. आम्ही आमच्या घरी कोणी पण गेस्ट आल्यावर पहिल्यांदा ते बघितल्यानंतरच खूप अप्रिशिएट करतात. नेक्स्ट म्हणजे एक आमचा डायनिंग स्पेस होता, जो की ॲक्चुअली आमचं डायनिंग स्पेसची रिक्वायरमेंट आम्ही डोक्यात सेटअप वेगळं केलं होतं. बट त्यांनी जी डिझायनिंग दिली त्याने आम्हाला इतकं इम्प्रेस झालो, की आम्हाला तीच डिझाइन घ्यावी वाटली. सो त्यांनी तो तो एरिया खूप मस्त म्हणजे युटिलाइज केला आणि स्टोरेज स्पेस पण दिलेली आहे. सो खूप छान डिझाइन केलेलं आहे ती. ऑफिस स्पेसमध्ये मेन अट्रॅक्शन जे आहे आपलं ते आहे वर्ल्ड मॅप. त्या वर्ल्ड मॅपमध्ये जे त्यांनी जो व्यवस्थितपणे यूज केलेला आहे विदिन दॅट शेल्फ्स तो एक खूप छान आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा पण बघतो तो मॅप तेव्हा आम्हाला एकदम चांगलं एनर्जेटिक फील होतं. त्यामुळे थँक्स टू स्काय आणि होम बेसिकली आमच्या दोघांना म्हणजे फिरायचा खूप शौक आहे. सो आम्ही त्यात मॅपमध्ये बघून बऱ्याच गोष्टी फिरण्याचं बघतो जरा. म्हणजे आम्हाला त्यांनी आमच्याकडे बेसिकली एक कृष्णाची मूर्ती होती. आम्हाला ती युटिलाइज करायची होती. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक डेडिकेटेड स्पेस हवा होता. सो त्यांनी आम्हाला एक कन्सोल युनिट डिझाइन करून दिलं. बट आम्हाला म्हणजे थोडं शंका होती, की ती स्पेस चांगली युटिलाइज होईल का? ती येता जाता आम्हाला थोडंसं कंजेस्टेड वाटेल. बट त्यांनी ते इतकं व्यवस्थित डिझाइन करून दिलं आणि ते म्हणजे येणाऱ्या गेस्टला पण ते इतकं व्यवस्थित दिसतं, की ते पण एकदम अट्रॅक्ट होऊन जातात फुल्ली त्या स्पेसला. किचनमध्ये कलर कॉम्बिनेशन वगैरे यांनी खूप चांगले सजेस्ट केले. त्यामुळे आमचं किचन ओव्हरऑल खूप ग्लॉसी आणि व्यवस्थित दिसतंय, मोठं दिसतंय आणि स्पेस पण बराच चांगला दिला यांनी आणि मेन म्हणजे त्यांनी मिक्सरला एक सेपरेट स्पेस दिलाय, जो मला खूप आवडला. आणि त्यांनी बास्केट्स वगैरे पण खूप अशा सेपरेट रिकमेंड केल्या, ज्याच्याने आमचे शेल्फ खूप मोठा झालाय. आमचा बेडरूम पण आम्हाला मोस्टली जसा आम्हाला हवा होता, जसं कलर कॉम्बिनेशन्स झाले. परत आम्हाला एक हँगिंगचा सेपरेट सेक्शन हवा होता. तो पण त्यांनी एकदम व्यवस्थित युटिलाइज करून दिलाय. सो बेडरूम पण ओव्हरऑल खूप छान डिझाइन करून दिला त्यांनी. जेव्हा हा प्रोजेक्ट आमचा कंप्लीट झालेला आहे आता, तर आम्ही जे आम्हाला एक्स्पेक्टेड होतं त्याच्यापेक्षा चांगला तो आउटपुटमध्ये आलेला आहे. त्यामुळं तो खूप एक चांगला अनुभव आहे आणि जे काही त्यांनी प्रॉमिसिंग केलेलं होतं विथ इंटेरियर डिझायनिंग म्हणजे ज्या त्यांच्या सुरुवातीला जो ब्लूप्रिंट होता, तेच एक्स्पेक्टेड आउटपुटमध्ये पण दिसतंय. त्यामुळं मी सर्वांना रिकमेंड करेल की
स्काय होम इंटेरियरला तुम्ही बिग थँक्स टू आकाश सर, स्काय होम इंटेरियर. त्यांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलेलं आहे विदिन स्टार्ट टू एंडपर्यंत. तर मी रिअली रिकमेंड करेल प्रत्येकाला की स्काय होम इंटेरियरला तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि त्यांच्याकडून तुमचा इंटेरियर घर डिझाईन करून घ्या. थँक्यू. थँक्यू फॉर Thank दिस.